एकंदर म्हणजे कोविडाची स्थिती हाजेर जाणून घेवपा खातीरय बी कॅबिनेटान डिस्कशन जालें. आत्ताची स्थिती राज्यांतली कितें आसा आनी हें आमी ह्या बाबतींत जर एक पळयत जाल्यार हायेस्ट टेस्टिंग हें पूर्ण देशांतल्या भितर गोंयांत केलें वता आनी आमी खूब मोठ्या प्रमाणांत टेस्टी ज्यो आसा ह्यो राज्यांत करता. हाजे बाबतींत आमी सगळ्यांच्या पेक्षा चड आसा आनी आमी चड टेस्टिंग करता. त्या खातीर सिम्टोमॅटीक असिम्टोमॅटीक हे सगळे पेशंट्स जे आसा हे आमी आमच्या कोवीड केअर सेंटर्स आनी कोवीड हॉस्पिटल्स हांगासर दवरता. कोवीड केअर सेंटर प्रत्येक तालुक्यांत आमी आयडेंटिफाय करपाक सुरू केला. ती थोडे दीस पयलीं म्हणजे पेडणेच्या पेशंटाक खंय तरी फर्मागुडीर आनी खंयच्या पेशंटाक आनी खंय हे थोडे दीस फाटले वयचे पडले. बट फुडल्या 8 दिसाच्या भितर त्या खातीर लागपी मॅनपावर म्हणजे नर्सीस आसतल्यो, डॉक्टर्स आसतले आनी अटेंडंट आसतले, हे तिनूय एडवर्टायज केल्या. तांकां आमी जाता तितके बेगीन हे पोस्ट फील करतले. आमचे कोवीड केअर सेंटर फर्मागुडी वयलें खूब मोठ्या प्रमाणांत फूल फ्लेजीन सुरू जाला आनी त्या प्रमाणे सगळ्या तालुक्यांनी कोवीड केअर सेंटर सुरू जाले. काही लोकांक ह्या तालुक्यांतल्यान त्या तालुक्यान वचपा खातीर हे वयचे पडचे ना. आज आमी मिड ऑफ जुलय आसा, आज 15 तारीख, म्हणजे पावसाचो तसो एक्स्ट्रीम जे आसा पळय न्ही, ह्या 15 जुलयच्या पर्यंत खूब मोठ्या प्रमाणांत पावस आमी पळयला की खूब पावसाचो मिड हेज्या आमी पावल्या. आनी आमकांय जे म्हणटाले की कोरोना व्हायरसाच्यो केसीस किंवा कोविड-19च्यो केसीस ह्यो सगळ्यांत चड ह्यो भर पावसांत येवपाक शकता. त्या प्रमाणे काल 170 पर्यंत केसीस पॉझिटिव्ह ह्यो राज्यांत दिसून आयल्यो. म्हाका दिसता कदाचित ह्यो फुडल्या 5 दीस म्हणजे आमी 15 जुलय पासून 20 जुलय पर्यंत ह्यो केसीस आनीकूय वाडोवंकूय शकता. आनी ओवरऑल सगळ्या गोश्टीचो विचार करून आमी ज्यो केसीस वाडल्या उपरांत त्यो कंट्रोल करपा खातीर आनी वेगवेगळे आमी प्रिकॉशनरी मेजर जायते घेयत आसा. म्हणजे आमी कंटिन्युअसली आमचे सगळे मिनिस्टर्स हे प्रत्येक तालुक्यांत वचून आयले, प्रत्येक तालुक्याच्यो मिटींग घेतल्यो, प्रत्येक कोवीड केअर सेंटर्स म्हणजे वेगवेगळ्या तालुक्याची जबाबदारी आमी तेंचेर दिल्ली. तेंच्यांनी डेप्युटी कलेक्टर, PI, हेल्थ ऑफिसर्स, मामलेदार हांच्या सगळ्यांच्या बरोबर खूब मोठ्या प्रमाणांत मिटिंगो घेवन तेंच्या मदीं अवेरनेस केलो. आयजूय आमी पळयता म्हटल्यार काही प्रमाणात जर पळयत जाल्यार मास्क घालिनासतना लोक भोंवता, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करिना, लोक एकामेकाक तेकात आसा आनी जी प्रिकॉशन्स घेवपाक जाय ती प्रिकॉशन्स त्या प्रमाणान लोक घेता आसतना आमकां दिसना खंय तरी म्हणजे हाजेर आनिकूय स्ट्रिक्टनेस येवपाक जाय ह्या विशयाचेर आमी आसा. आनी लोकां मदीं आनीक म्हणजे हेजो थोडोसो जेका आमी म्हणटा की लोकांक अवेरनेस जो आसा हो खूब मोठ्या प्रमाणांत अवेरनेस जावप, डिसिप्लीन येवप लोकांच्या मदीं हेजी गरज आसा. कारण ही डिसिप्लीन जो पर्यंत येयना तो पर्यंत लोक नॉर्म्स जे पाळपाक जाय कोरोना व्हायरसाच्या बाबतींत, कोविड-19च्या बाबतींत ते पाळूंक शकना. आनी तोच अवेरनेस तोच म्हणजे लोकां मदीं सेन्सिटायझेशन क्रिएट करपा खातीर सरकारान निर्णय घेतला. कारण आमी पळयलें की खूब मोठ्या प्रमाणांत वेगवेगळे कडेन पार्ट्यो जावपाक लागल्यो, लोक भायर सरपाक लागले. आमी थोडेशें जेन्ना अनलॉकिंग सुरू जालें तेन्ना पुराय गोंयांत आनी वेगवेगळे कडल्यान मागीर फोन करून हांगा खंय तरी पार्टी चल्ल्या, थंय हें चल्ल्या, हें सगळें जाणवपाक लागलें. आमी परत एकदां जेन्ना पुलीस डिपार्टमेंटाक सांगल्या उपरांत परत ते कोणाक आडयतले, कित्याक आडयतले असो विशय जेन्ना जावपाक लागलो तरी सुद्दां आमच्या होम डिपार्टमेंट म्हणजे जशें हेल्थ डिपार्टमेंट, एडमिनिस्ट्रेटिव्ह, पुलीस डिपार्टमेंटांनी खूब बरें काम केल्लें. ह्या पुराय म्हणजे लॉकडावन 22 मार्चाच्यान जे सुरू जाला कंप्लिटली एडमिनिस्ट्रेशन, हेल्थ डिपार्टमेंट, पुलीस डिपार्टमेंट हे तशें पळोवंक वचत जाल्यार खूब बरें काम तेंच्यांनी केलां. बट परत एकदां लोकांक सेन्सिटायज करपा खातीर आमी आज रातच्यान म्हणजे रातचे डेली ते टील 10 ऑगस्ट पर्यंत रातच्या 8 पासून ते सकाळी 6 पर्यंत फक्त एक्सेप्ट जे एसेन्शियल सर्विसीन आपल्या सेकंड आनी थर्ड शिफ्टीक कामाक जॉबाक वता इंडस्ट्रीच्या निमित्तान तांकां जर सोडीत जाल्यार आमी जनता कर्फ्यू म्हणजे कोणीच भायर सरचे न्ही. रातच्या 8 पासून ते सकाळी 6 पर्यंत पुलीस तेंचेर एक्ट जातले. त्या खातीर आयज सांच्या रातच्या 8 पर्यंत ते सकाळी 6 पर्यंत टील 10 ऑगस्ट पर्यंत जनता कर्फ्यू आसतलो. लोकांनी रस्त्यार येवचें न्ही, लोकांनी भायर भोंवचें न्ही. आयज रातच्यान सुरू जाता. It's only at night. ओनली एट नायट. हय म्हणजे लोक रस्त्यार दिसचे न्ही अनलेस एंड अंटील. फक्त एकूच सांगला हांवें जे इंडस्ट्रीत कामाक वता जेंचो सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट आमकां खबर आसा आनी मेडिकल एमर्जन्सीज फ्रॉम 8 AM
8 p.m. 8 p.m. to 6 a.m. till 10th of August. Till 10th of August, continuously. At night only. कारण कांयच ना एसेन्शियल कमिटी दिसाच्यो आहा मरे तुका तर रातच्यो कित्याक जाय ओके फक्त मेडिकल एमर्जन्सी आनी आमी कन्सिडर करून जे सेकंड आनी थर्ड शिफ्ट जे इंडस्ट्रियल सेक्टरांत काम करता तांच्यांनी पुलिसांनी दाखयलें आसत जाल्यार आपल्या कंपनीचे कार्ड तांच्यांनी शो करचे पडटले दाखोवचे पडटले ओके हो निर्णय जो आसा हो घेतला त्याच सगळे म्हणजे रातच्यो जो मोठ्या प्रमाणात मुवमेंट जाता लोकांच्या मदीं रातचे मोठ्या प्रमाणात लोक भायर भोंवता ओके म्हणजे लोकांक खरें म्हणजे कोरोना व्हायरसाच्या उपरांत लोक जेन्ना गोंयांत 18 डेथ जाल्यो आज आमी म्हणटा की एक्टिव्ह केसीस आमच्या कडेन 1000+ एक्टिव्ह केसीस आसा तितक्याच मोठ्या प्रमाणात लोक जरी सारखे जाले आसत जाल्यार सुद्दां खंय तरी लोकांनी हाज्या पासून थोडेशे पयस रावपाक जाय आसले कोरोना व्हायरसा पासून बाबा आमकां कोरोना व्हायरसाची लागवड जावपाक जायना आसत जाल्यार आमी हे सगळे नियम पालन करपाक जाय ते पालन करिना हेच सरकाराच्या लक्षांत आयलें आमी म्हाका दिसता जवळपास 40,000 चड लोकांक मास्क वापरना म्हणून कंप्लेन दिली सोशल डिस्टन्सिंग सांबाळना म्हणूनय बी तांकां तांचेर कंप्लेनी रजिस्टर केल्यो थोड्या लोकांक तर पुलिसांनी हाडून बसोवपाक लागले रातभर हाडून बसयल्या उपरांत सुद्दां लोकांक समज येना म्हाका दिसता लोकांक कायद्याचीच भाशा कळटा हें दिसून येयल्लें आसा त्या खातीर लोकांक कायद्याच्या भाशेन सांगपा खातीर आमी हो निर्णय घेतलेलो आसा की रातच्या 8 वरां पासून म्हणजे 8 p.m. टू सकाळी 6 a.m. एक्सेप्ट मेडिकल एमर्जन्सी आनी दोज वर वर्किंग इन इंडस्ट्रियल हांकांच फक्त अलाव केले वयतले प्रत्येक चेक नाक्यार अदरवायज आडयले वयतले प्रत्येक पुलीस जे आसा हे प्रत्येक कडेन हाडून तांकां विचारले वयतले सगळ्यात हायस्ट फायट जाली पयलीं केसीची महाराष्ट्रांत थंय आतां कमी जावपाक लागला सो हे आमी अशें उपाय केले उपरांत आमच्या गोंयांत बी अशें कमी जाता अशें तुका दिसता त्याच खातीर म्हणजे आमी जशें म्हणटा की कदाचित आमी आज 15 जुलैक आसा 170 केसीस मेळ्यो म्हणून म्हणटा कदाचित हे 20 जुलै पर्यंत अजूनय ह्या धर्तीचेर केसीस कदाचित आमकां कर्व फ्लॅटन जावपाक जाय जो आमी म्हणटा पळय न्ही कदाचित हाज्या उपरांत ह्यो फ्लॅटन जावं शकता किंवा ते जावपा खातीर म्हणून एक प्रयत्न हो जो आसा आनी ताका फुडली स्टेप म्हणून आमी पूर्णता 3 दीस फ्रॉम कमिंग फ्रायडे इट इज अ फ्रायडे सॅटर्डे आनी संडे हो फक्त एसेन्शियल गोष्टी सोडून पूर्णता बंद दवरपाचो सरकारान निर्णय घेतला 3 दिसां खातीर येता त्या शुक्रार दीस शेनवारा आनी आयतारा म्हणजे जेणे करून ब्रेस्तार दीस रातच्या 8 वरांचेर सुरू जातलो तो सोमार दीस सकाळी 6 पर्यंत कंप्लीट बंद कंप्लीट हय 100% बंद जावन दवरतले कारण आमी ओवरऑल राज्यांत पळयल्या उपरांत आमकां आमी जाचो विचार करतले की आमी हायस्ट पोझिशनाचेर कदाचित पावूंक शकता आनी त्या पोझिशनाचेर आमकां पावल्या अशें जाणवलें आमी हेल्थ डिपार्टमेंट बाकीच्या सगळ्यां कडेन डिस्कस केल्या उपरांत कारण हाज्यो पावसांत सगळ्यात चड केसीस वाडटल्यो आज आमकां तत्र आसलें आयज पावसाच्या मध्य स्थितीचेर आमी सगळे जाण पावल्ले आसा ताका लागून म्हाका दिसता की हायस्ट केसी कदाचित आमी अचीव केल्या आसतल्यो हाजेर खंय तरी तो फ्लॅटन करपा खातीर सरकारान निर्णय घेतलेलो आसा की ब्रेस्तार दीस रातच्या 8 वरां पासून सोमार दीस सकाळी 6 पर्यंत एसेन्शियल गोष्टी सोडून ह्यो सगळ्यो गजाली ज्यो आसा ह्यो बंद आसतल्यो तो बंदच आसतलो न्ही रे आनीक वेगळो कांय ना दुसरी गजाल आमच्या सगळ्या प्राथमीक आरोग्य केंद्रांनी आमी टेस्टिंग फॅसिलिटीज सगळ्या गोंयकारां खातीर फ्री ऑफ कॉस्ट सुरू आसा इन केस कोणायकूय जर टेस्टिंग फॅसिलिटीज खंयच्याच प्राथमीक आरोग्य केंद्रांत PHCनी जर मेळूंक ना आसत जाल्यार तांच्यांनी कन्सर्न आमचे जे कॉन्टॅक्ट नंबर्स आसात कलेक्टराचो आसतलो किंवा कन्सर्न MLA जो आसतलो हाजेर इन्फॉर्म करूं येता त्याच बरोबर आरोग्य सेतू ॲप हो प्रत्येकान डावनलोड करचो पॉझिटिव्ह आहा तेणीच करचो बाकीच्यांनी डावनलोड करचो अशें म्हाका दिसता त्या खातीर गोंयांत जवळपास जितक्यो PHC आसा तितक्या PHCनी आनी ताच्या व्यतिरिक्त डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल हांगासर अजूनय बी म्हणजे आमी खंयसरूच टेस्टिंग कमी करूंक ना गोंय हें एकमेव राज्य जे 100% टेस्टिंगा खातीर म्हणजे एक पेशंट जरी एका वाड्यावयलो मेळ्ळो जाल्यार 200 टेस्ट ज्यो आसा त्यो पर्टिक्युलरली वाड्याचेर केल्ल्यो आसा त्या खातीर म्हाका दिसता इतक्या मोठ्या प्रमाणात टेस्टिंग केल्या उपरांतूच आमकां
खूब पेशंट जे आसा खूब मोठ्या प्रमाणात मेळ्ळ्या आनी एकंदर म्हणजे फुडलो म्हयनो श्रावण म्हयनो आसा, फुडले वेगवेगळे सण उत्सव, ताज्या फुडें चवथूय आसा, हे सगळे विशय धरून म्हाका दिसता सार्वजनीक गणपती तांच्यांनी ह्या विशयाचेर खंय तरी आतां पासून विचार करपाक सुरू करपाक जाय. एकंदर आमी गणेश चतुर्थी किंवा सार्वजनीक गणेश उत्सव कशा पद्दतीत करतले ह्या सगळ्या मंडळांनी निर्णय, कारण ह्या स्थितींतल्यान वयता आसतना हे निर्णय तेंच्यांनी घेवप हेजेर गरजेचें आसा. सरकारूय त्या विचारांनी त्या वेगवेगळ्या विशयाचेर विचार करीत आसा. म्हाका दिसता सगळ्या गोंयच्या जनतेचें सहकार्य जशें आमकां आतां पर्यंत मेळ्ळां हाज्याय पेक्षा चड सहकार्याची गरज आसा. कारण आमी जेन्ना पळयलें की 20% लोक अजुनूय बी मास्क वापरना, सोशल डिस्टन्सिंग वापरना, ताका लागून आमकां हो थोडोसो आनी केसीस वाडल्या. हे सगळो विचार करून आमकां हो निर्णय घेवचो पडटा. सगळ्यांचें सहकार्य पुराय भायल्यान येवपी लोकांचें, गोंयांत आसतल्या सगळ्या गोंयकारांचें हाज्या बाबतींत जे आमकां सहकार्य मेळ्ळां. आनी एक गजाल हांव मुद्दामून सांगता, आतां पर्यंत ज्यो डेथ जाल्या 18 डेथ, हितूंतली जर एक डेथ सोडीत जाल्यार सगळे कोमॉर्बीड कंडिशन, कोणाक तरी किडनी फेलियर आशिल्लो, कोण तरी कॅन्सराच्या ट्रिटमेंट लास्ट स्टेजीचेर घेतालो, ओके, अदरवायज 80 वर्साच्या वयर आसलो, अदरवायज ताका म्हणजे खूब वर्सां डायबिटीज आशिल्ली किंवा मागीर ताका लिवर फेल्युअर आशिल्लो, एकटो सुद्दां आसलो तो लिवर अल्कोहोलीक आशिल्लो. फक्त एकूच पेशंट जेणी आपल्या चुकेन म्हणजे 5 दीस जोर येता आसतना तो घरा कडेन रावलो, तो टेस्टिंगा खातीर आयलो ना, ओके, कसलीच ट्रिटमेंट तेणी घेतली ना. आनी एकदम जेन्ना ब्रेथलेसनेस जावपाक लागलो तेन्ना ताच्या घरचे घेवन ताका येयले. म्हणून तुमच्या सगळ्यांच्या माध्यमांतल्यान हांव सगळ्या गोंयच्या जनतेक सांगपाक सोदतां, आपल्या घरांतल्या एखाद्या दुसऱ्या मनशाक सुद्दां जर जोर येता आसत जाल्यार तेंच्यांनी आपल्या प्राथमीक आरोग्य केंद्रात PHCत वचून तांच्यांनी टेस्ट करून घेवची कोविडा खातीर. किंवा एखाद्याक जर खोकली येता, ताळ्यान खवखवता आनी खूब दीस कंटिन्युअसली तकली दुखता किंवा काडामोड जाल्या आसत जाल्यार ताणें टेस्ट करून घेवप हें गरजेचें आसा. कारण टेस्ट करून घेयना किंवा चुकून जर आमी टेस्ट करून घेयनासतना रावले जाल्यार आमचेर लास्ट स्टेज येवची न्ही. आतां पर्यंत जे 18 एक्सपायर्ड जाले तितूंतलो एक जर सोडलो जाल्यार हे 17 अशाच पद्दतीच्या वेगवेगळ्या कोमॉर्बीड कंडिशनान आसले. सगळ्या गोंयकारांनी हेची चत्राय घेवची आनी सरकाराक सहकार्य करचें. आपलोय जीव वाटोवचो, दुसऱ्यांचोय जीव वाटोवचो. ताच्या खातीर आमकां आमी जे नॉर्म्स आमी परत परत सांगता की सोशल डिस्टन्सिंग, मास्क, फेस कवर, सॅनिटायझर हे वापरपाची गरज आसा. ओके, हाजी सगळ्यांनी चत्राय घेवची. धन्यवाद. कदंबा महामंडळ जे आसा न्ही त्या सोशल डिस्टन्सिंगांतल्यान हांव सामको खर्चा उडयला. हांव एक्चुअली एवरी डे तांचे झगडटा, फूल बस व्हरतात, प्रत्येक फूल सिटे भरतात, सोशल डिस्टन्सिंग अजिबात पाळिना. आयक, हे एकदां कदंबा महामंडळ करिना, आमी तितून ट्रॅव्हल करपी लोक करतात. कारण सगळ्यांक वचपाची घाई आसा, बसी कमी आसा, म्हणून सगळे जाण एकदम कदंबा बसीन खूब मोठ्या प्रमाणात भरती जाता. आमी एक्चुअली चड बसीस म्हणजे प्रायव्हेट वाल्यांनी थोड्यांनी अजून बसीस सुरू करूंक ना. आमी तेंच्या कडेन मागला की तेंच्यांनी बसीस सुरू करच्यो. हे सगळे प्रिकॉशन्स घेवपा खातीरय बी म्हणजे जायत्यो गजाली आमी करीत आसा. थँक्यू. इलेक्ट्रिकल बील हांव परत एकदां सांगता, हे फावटी बील येयला पळय 86 डेचे आयला, 86 दिसाचें आयला. बट आमी 15 जुलय पर्यंत तांच्यांनी भरचें विदावट इंट्रस्ट म्हटलेलें. आमी विचार करून ताजी डेट जी आसा थोडी, हांव कालूच पावर मिनिस्टरा कडेन उलयलां, तेजी डेट 15 जुलय पर्यंत लोकांक कदाचित म्हणजे 1,500-2,000 बील भरपाक ताजी डेट आनीक एक्सटेंड करपाक लायल्या हांवें. आनी ताजी डेट म्हणजे फक्त लोकांनी कितें पळयलां, पयलीं लोकांक 30 दिसाचें बील येतालें आनी 30 दिसाचें बील येयल्या उपरांत तें 800 रुपया आसतालें आनी तें 86 डेचे येयल्ल्या कारणान तें बील ऑलमोस्ट 2.5 म्हयन्याचें बील जालां. म्हणून 800 रुपया जाका बील येतालें पळय न्ही, ताजें तें बील म्हणजे जवळपास 2,000 रुपयाक तेकलां. म्हणून ताका दिसलां की आपल्याक एकाच म्हयन्याचें बील हें 2,000 रुपया येयलें काय कितें, हितून रेट वाडोवंक ना. तुमी पळयशात आनी तांच्यांनी कदाचित तेजेर जर 1% म्हाका थोड्यांनी दाखोवन दिल्यार खंयसरूच रेट वाडोवंक ना. आनी तांकां इंट्रस्ट म्हणजे आमी म्हटलेलें 15 जुलय पर्यंत, बट ती डेट हांव एक्सटेंड करता आनी फुडली डेट जी आसा पळय ती 15 ऑगस्ट पर्यंत करता. बील जर जांच्यांनी भरूंक ना म्हणजे ताका रेग्युलर जर बील मेळ्ळें जाल्यार ते 800 रुपयाच दिसतलें आसलें. म्हणून बील वाडलां अशें दिसलां, बट बील वाडोवंक ना. ना, हांवें चॅक करपाक लायलां.
सांग मायनिंगाचे मॅटर फाल्यां आसा सुप्रीम कोर्टात ओके मायनिंगाचे मॅटर फाल्यां आसा सुप्रीम कोर्टात आमी आमची बाजू मांडल्या ओके आमी आमचे जे एडवोकेट्स आसात आमचो ASG आसा सगळे जाण आसा हांच्या संपर्कान आसा आमकां सुप्रीम कोर्टा कडल्यान न्याय मेळटलो हांवें जशें सांगलां आमकां आशा आसा की सगळी स्थिती सुप्रीम कोर्ट लक्षांत घेवन राज्याची आर्थीक स्थिती देशाची आर्थीक स्थिती कारण गोंयचे मायनिंग हे लो ग्रेड आयर्न ओर आसा हांगासल्यान हे एक्सपोर्ट करपा खातीर खंय तरी स्कोप आसा ही फक्त राज्याचीच आर्थीक हेचेर डिपेंड ना तर देशाची आर्थीक गती ही मायनिंगांतल्यान फुडें वचूंक शकता आमी आशावादी आसा सुप्रीम कोर्टाच्या ह्या निर्णयाच्या बद्दल आनी निश्चितच आमकां हातूंतल्यान मार्ग सुप्रीम कोर्टा कडल्यान मेळचो हाची अपेक्षा लॉकडाऊन चडशे कॅज्युअली घेता तुमी म्हटलें रिस्ट्रिक्शन जातले हे 3 दिसाचो जो लॉकडाऊन आसलो पळय जर कोणी कारण नासतना भोंवतलो सापडलो जाल्यार तेजेर एक्शन कितें आसली तें भितर उडयतले हांवें सांगलां फक्त एसेन्शियल सर्विसीस मिडिया कम्स अंडर एसेन्शियल कोणी पळय एसेन्शियल सर्विसीस हांवें म्हटलां परत एकदा एसेन्शियल सर्विसीस आमी प्रत्येक फावटी गव्हर्मेंटान डिक्लेअर केल्ले आसा 100 रुपया आमी मास्काचेर फायन घालता ओके आनी आतां अजून वाडोवपाची किती 500 रुपया करपाची तर आता थोडोसो कसो आसा गोंयांत राज्यांत असलेली रेस्ट्रिक्शन्स पळोवन त्या प्रमाणे राज्य फुडें वयतले हय सांग तुजें सांग तेजें सोंपयता 1 मिनीट तुका एकूच ओके एकूच तेजें सोंपयता 1 मिनीट माइनिंग के बारे में कहते वक्त मैं इतना ही कहूँगा कि सुप्रीम कोर्ट में कल हमारा डेट माइनिंग के जो रिट पिटीशन कंपनी ने फाइल किया था तो 2 प्राइवेट कंपनी ने फाइल किया था इसके साथ हमने भी रिव्यू रिट पिटीशन फाइल किया था उसी के साथ में वो लिंक किया गया है हम आशावादी हैं कि सरकार की अभी की स्थिति यहाँ की और माइनिंग डिपेंडेंट को देख के सुप्रीम कोर्ट अच्छे से अच्छा निर्णय सिर्फ आर्थिक गति राज्य की नहीं आर्थिक गति देश की समझ में लेके सुप्रीम कोर्ट निर्णय देगा इसी निर्णय पे हम आशावादी हैं रिगार्डिंग द कोविड के बारे में कहते वक्त अभी तक जो हमें लग रहा है कि हम पीक लेवल पे पहुंच गए हैं कल 170 मैक्सिमम केसेस राज्य में मिले हैं अभी तक राज्य के कोविड हॉस्पिटल कोविड केयर सेंटर्स 1000 केसेस हमारे एक्टिव केसेस है इसी के साथ यानी मोर्टेलिटी रेट बहुत ही कम मोर्टेलिटी 0.65 मोर्टेलिटी रेट कंपेयर टू द कंट्री और हाईएस्ट टेस्टिंग रेट इट इज अ कंपेयर्ड पूरे देश में हाईएस्ट टेस्टिंग हमारे राज्य में हो रहे हैं इसीलिए पूरे ये सब कुछ इसके बाद में तय करते वक्त हमने ये निर्णय लिया है कि आज से रात के 8 बजे से 8 PM से सुबह 6 AM तक राज्य में जनता कर्फ्यू रहेगा सिर्फ एसेंशियल सर्विसेज और दोज आर वर्किंग इन द इंडस्ट्रियल इसको छोड़ के बाहर रोड पे किसी को घूमने के लिए मना है और इसी को आगे लेते हुए हमने आने वाला फ्राइडे सैटरडे और संडे 3 दिन लॉकडाउन घोषित कर दिया है पूरे राज्य में 3 दिन विद एक्सेप्ट द एसेंशियल सर्विसेज बाकी पूरे लॉकडाउन रहेगा नहीं इसी वीक में है इसी वीक दिस इज विथ स्टार्ट किया हमने कि 3 दिन का लॉकडाऊन क्योंकि इसके बाद जब जेन्ना आमचो राज्यांतलो पीक लेवल पावले आमी ताजेर त्या खातीर हाजो सगळो सारसार विचार करून आमी हो निर्णय घेतलेलो आसा आमी 3 दीस म्हटला आतांच्या घडीक लोकांनी पॅनीक जावन वयचे न्ही हांव परत सांगता आमचे कडेन बुधवार आनी ब्रेस्तार आसा परत एकदा खंयसरूच घाई करून हे सामान घेवंक तें सामान घेवंक वयचे न्ही हांव परत सांगता 3 दिसाचो लॉकडाऊन आसलो जाल्यार एसेन्शियल कॉमोडिटीज ह्यो चालू आसतल्यो हय ओके थँक्यू त्या 3 दिसा खातीर तांचे ज्यांचे कस्टमर्स किंवा ज्यांचे आसतले ताका अलाव केले वतले विथ एमर्जन्सी एक तेजेर एक सांगता तुवें जो डॉक्टर सुरेश आमोणकराचो आत्तां नेगेटिव्ह म्हटला पळय न्ही ताजेर सांगता हांवें अजून डिटेल्स ते घेवंक ना बट तरी सुद्दां हांव तुमकां कळपाक जाय म्हणून एक सांगता आमी कोविड हॉस्पिटलांत पेशंट एडमीट केल्या उपरांत आफ्टर एवरी 7 days जाल्या उपरांत दर दिसा तांची टेस्ट केली वता सुरेश आमोणकर जरी सिरियस असलो डॉक्टर सुरेश आमोणकर हांकां किडनी फेलियर आशिल्ले सुरेश आमोणकर हांकां डायबिटीज आशिल्ली सुरेश आमोणकर हांकां हार्ट अटॅक आयिल्लो
आणि हे सगळ्याचेर ट्रिटमेंट आमी कोवीड हॉस्पिटलान आमचे हार्ट स्पेशलिस्ट वताले, किडनी स्पेशलिस्ट वताले, सगळे डॉक्टर वताले, डे टू डे त्यांचे ट्रिटमेंट करताले आणि तेन्नाच तांचेर कोवीड टेस्टूय बी म्हणजे कोविडांतल्यान रिकवर जाला काय कितें हें पळोवपा खातीर थ्रोट स्वॅब काडलो वता. कदाचित लास्ट काडलेलो थ्रोट स्वॅब नेगेटीव येयला आसूं शकता. हांवें अजून रिपोर्ट घेवंक ना. म्हाका आत्तां म्हाज्या ऑफिसा कडल्यान आत्तां कळयलें की तांचेर SMS गेल्लो म्हणून आणि आमचे रिपोर्ट सिस्टीम जी आसा ज्याचा नंबर आसता ताका तो रिपोर्ट धाडलो वता. आमच्या कोवीड टेस्टिंग फॅसिलिटींतल्यान कदाचित हो रिपोर्ट तांच्या मोबायलाचेर पावले आसूं शकता. तांची लास्ट टेस्ट नेगेटीव येयली आसूं शकता. मायट बी म्हणजे कदाचित ते जेन्ना एक्सपायर्ड जाले तेन्ना कदाचित ते कोवीड फ्री आसतले. कोविड डेथ म्हणून काउंट हा ताजेर पळय तुमी म्हाका जे विचारले की कोवीड डेथ म्हणून लेट मी कन्फर्म विथ माय मेडिकल टीम. ताज्या उपरांत हांव कितें ट्रीट करप हें सांगता. कारण जर कन्फर्म त्यांच्या डेथ जावच्या पयलीं काडलेलो रिपोर्ट हो जर नेगेटीव येयला आसत जाल्यार ती डेथ ही कोवीड डेथ जायना हें कन्फर्म. थँक्यू.